आजचे युग हे यंत्रीयुग बनले आहे. त्यातील मोबाईल हा तर आपल्या जीवनातील अविभाज्य भागच बनला आहे. तसे या मोबाईलचे फायदेही बरेच झाले. कॉलिंग, इन्स्टंट मेसेजिंग आणि इंटरनेटच्या जोरावर लोक घरी बसल्या खरेदीही करू लागले. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर कसा व किती करावा हे आपल्याला वेळीच कळाले तर बरे नाही का? आता हेच पाहणार. ट्रेकिंगसाठी म्हणून उंच शिखराच्या टोकावर जाऊन पोहोचले आहे. फोटो काढूया, फेसबुक, इंस्टा, पाहिलं की तिला नको रे बाबा, तिकडे ठीक आहे, नको येऊ, मी जाऊन तिकडे सेल्फी काढतो. अशा प्रसिद्धीच्या अभ्यासापायी त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. जावा, मग अँड्रॉइड अशा प्रकारे मोबाईल तंत्रज्ञानात उत्तरोत्तर प्रगती झाली. त्यासोबतच ते गेमही आले. त्यातील एक म्हणजे पोकेमॉन गो. तर म्हणजे या खेळात तर फिरून काम असलेले पोकेमॉन आहे. अंधेरी रेल्वे स्टेशन. हा आहे प्रसाद. कॉलेजवरून निघाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने आईला फोन केला. हॅलो आई. हा म्हणा, बोल. मी आत्ताच कॉलेजवरून निघालो आहे. बरं बेटा, येत अवकाश. चला, जाता जाता जरा गाडी आहे. ऐकल्यामुळे प्रसादला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला नाही. त्यामुळे त्याच्यावर अपघाताचा प्रसंग ओढावला. मोबाईलच्या अशा गैरवापरामुळे अनेक अपघात होत आहेत. सततचा मोबाईल वापर आणि गेम्स यामुळे लहान मुलांवरही परिणाम होत आहेत. व दिवसेंदिवस वाढणारे नेटवर्किंगचे जाळे आणि टॉवर यामुळे पशुजीवनही धोक्यात आले आहे. काय पटतंय ना? चला तर मग निश्चय करूया, इथून पुढे मोबाईलचा वापर हा योग्य प्रकारे, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी करू. हे करणाऱ्या, हे नायका, हे नमस्कार, तुझ्याकडे हीच प्रार्थना येथे समस्त जनात